महिला व बाल विकास अधिकारी क्लास 2 चे जे पोस्ट आहे त्याच्यासाठी नवीन सेवा प्रवेश नियम आता लागू करण्यात आलेले आहे। तर ते काय असणार आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघूया। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा पवार, इन्फिनिटी अकॅडमी मध्ये आपलं स्वागत। तर जो संरक्षण अधिकारी क्लास 2 ची जी पोस्ट आहे त्यानंतर जे कनिष्ठ म्हणून जी पोस्ट आहे गट क साठी, तर यासाठी पदभरती आता लवकरच स्टार्ट होणार आहे। तर फॉर्म फिलिंग त्याची जी आहे ती 8 डिसेंबर पासून स्टार्ट होत आहे। तर नवीन सेवा प्रवेश नियम काय आहे ते हे पहिला आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। तर आणि जर संरक्षण अधिकारी क्लास 2 ची जी पोस्ट साठी तुम्हाला जरी तुम्ही आता कनिष्ठ घटक साठी जर फॉर्म भरत असाल आणि जर तुम्हाला नंतरून तुमचं प्रमोशन बेस कशा प्रकारे सेवा प्रवेश नियम लागू केलेत तर हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघूया। तर त्यापूर्वी जर तुम्ही सरळ सेवेचं जे प्रिपरेशन करताय, जसं की आता महिला बाल विकास ची जी एक्झाम आहे ती सुद्धा सरळ सेवा बेस्ड असणार आहे। तर यासाठी जे प्रिपरेशन आहे त्यासाठी ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच अवेलेबल आहे। तर यामध्ये तुम्हाला जो मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि जो जीकेचा पार्ट आहे तो कव्हर करून घेतला जाईल। तसेच तुम्हाला इथे पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स मिळतील आणि यासाठी जो वॉच टाइम असेल तो अनलिमिटेड असेल आणि 100+ टेस्ट तुम्हाला इथे प्रोव्हाइड केल्या जातील। या सर्वासाठीची व्हॅलिडिटी असेल ती 1 इयरची असेल आणि 999 रुपयाच्या फीज मध्ये असेल। तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे 8530121002 किंवा जे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं जे ॲप आहे ते डाउनलोड करायचं आहे। आणि जर तुम्हाला फक्त टेस्टद्वारे तुमचं स्कोअर फाइंड आउट करायचं असेल तर यासाठी जे सरळ सेवेचे जेवढे पण एक्झाम साठी जे TCS आणि IBPS चे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला इथे या बॅच मध्ये अवेलेबल होतील आणि 95 तुम्हाला सब्जेक्ट वाईज टेस्ट इथे प्रोव्हाइड केल्या जातील आणि प्लस जे 5 असतील त्या फुल लेंथ सिलेबस टेस्ट तुम्हाला इथे प्रोव्हाइड केल्या जातील। तर तुम्ही फक्त टेस्ट साठी तुम्हाला जर सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकणार आहात। तर हे जे अपडेट आहे त्याबद्दल बघूया। तर आता हे अपडेट जे आलेलं आहे त्यामध्ये बघा, महाराष्ट्र शासनचे केंद्रीय अधिनियमान्वये तयार करण्यात आलेलं हे आहे महिला व बाल विकास विभाग मंत्रालयाअंतर्गत हे अपडेट आलेलं आहे। तर यामध्ये आता जे महिला बाल विकास विभागामध्ये जे सेवा प्रवेश नियम लागू होतील संरक्षण अधिकारीसाठी, तर त्यामध्ये जी महिला व बाल विकास आयुक्तालयाचे गट ब अराजपत्रित आणि कनिष्ठ संरक्षण अधिकारी गट क चे हे जे पद आहे त्यामध्ये आता रिसेंटचे 2025 चे जे सेवा प्रवेश नियम आहेत ते आपल्याला बघायचे आहे। तर नियुक्ती प्राधिकारी यांचा अर्थ आयुक्त महिला व बाल विकास असा आहे। तर त्यामध्ये त्यांनी दिलंय पदवीमध्ये, म्हणजे जसं की तुम्ही जेव्हा पण कोणता तरी फॉर्म भरताय तर तुम्हाला आता पदवी सांगितलं तर कोणती तरी तुमची डिग्री कंप्लीट असणं, तर ते त्यांनी गॅझेटमध्ये फक्त तसं मेन्शन केलेलं आहे। तर यामध्ये संरक्षण अधिकारी गट ब अराजपत्रित साठी तुम्हाला जर फॉर्म भरायचा असतील तर असेच महिला फॉर्म भरू शकणार आहेत ज्या आयुक्तालयातील संरक्षण अधिकारी गट ब अराजपत्रित या पदावरील नियुक्ती ही आयुक्तालयातील संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क हे पद धारण करणाऱ्या व या पदावर 3 वर्षापेक्षा कमी नसेल, म्हणजे तुम्हाला 3 इयर्स प्लस तुम्ही त्या पदावरती संरक्षण अधिकारी कनिष्ठ म्हणून काम केलं पाहिजे। अशा ज्या महिला आहेत किंवा असे जे कॅन्डिडेट्स आहेत ते काय करणार आहेत, ज्येष्ठतेनुसार आणि पदोन्नतीनुसार संरक्षण अधिकारी क्लास बी ची जी पोस्ट आहे त्यासाठी काय असणार आहेत, पात्र असणार आहेत। पात्रता धारण करणाऱ्या सुयोग्य व्यक्तीच्या पदोन्नतीद्वारे नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने करण्यात येतील। ठीक आहे। त्यानंतर संरक्षण अधिकारी गट क चे जे पद आहे त्यासाठी पदभरती होणार आहे। तर त्याचे फॉर्म फिलिंग आता तुम्हाला 8 डिसेंबर पासून फॉर्म फिलिंग त्याची स्टार्ट होईल। त्याबद्दल सुद्धा आपण जेव्हा पण पूर्ण जाहिरात येईल त्याबद्दल आपण त्या व्हिडिओमध्ये बोलूया। तर हे जे क्लास 3 ची जी पोस्ट आहे आयुक्तालयातील संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क या पदावरील नियुक्तीसाठी काय करायचं आहे, स्पर्धा परीक्षेचे निकाल आले, म्हणजे तुमची ऑनलाईन एक्झाम ज्या प्रकारे गेल्या वर्षी घेण्यात आलेली त्या प्रकारचा पॅटर्न नुसार तुमची एक्झाम घेतली जाईल। आणि त्यामध्ये तुमच्यासाठी काय वयोमर्यादा असेल तर 38 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे, जे लास्ट आहे म्हणजे कमाल मर्यादा आहे। आणि जे मागास वर्ग प्रवर्ग जसं की कास्ट मधून असेल तर 43 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। त्यानंतर शैक्षणिक अर्हतामध्ये आहे कोणत्याही विषयातील पदवी धारण करणारी व्यक्ती, म्हणजे तुमच्याकडे कोणत्याही विषयातली एक डिग्री असणं गरजेचं आहे।
असे सर्व कॅन्डिडेट्स हा फॉर्म भरू शकतील। त्यानंतरची संगणक अर्हता प्रमाणपत्र धारण करणे अथवा सदर प्रमाणपत्र धारण करण्यापासून सूट मिळवलेली असणे आवश्यक राहील। मग आता हे जे प्रमाणपत्र आहे कम्प्युटर बेस्ड जे तुम्हाला पाहिजे ते त्याच्यासाठी सूट देण्यात आलेली आहे। म्हणजे जसं की आफ्टर जॉईनिंग तुम्ही प्रमाणपत्र दाखल करू शकणार आहात। त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र हा पाठ राहील। त्यानंतर 2 लहान कुटुंबाचे प्रतिज्ञा पत्रामध्ये जर अपत्य संख्या 2 पेक्षा अधिक असल्याचे नमूद केल्याचे निर्देशनास आल्यास संबंधित उमेदवार शासकीय नियुक्तीसाठी अपात्र राहील। म्हणजे कोणी वैवाहिक आहेत विवाहित आहेत त्यांच्यासाठी आहे की 2 पेक्षा जास्त त्यांच्याकडे अपत्य असले नाही पाहिजेत। ओके। त्यानंतर एखाद्या व्यक्तीची शासकीय सेवेत नियुक्ती झाल्यानंतर जर नियुक्तीच्या वेळी किंवा त्यानंतर त्याला 2 पेक्षा जास्त अपत्य असल्याचे सिद्ध झाले तर ती व्यक्ती शासन सेवेकरिता अर्हत नसेल। मग जेव्हा जे कोणी संरक्षण अधिकारी गट ब साठी जे फॉर्म भरणार आहेत त्या उमेदवारांसाठी की 2 पेक्षा जास्त अपत्य असले नाही पाहिजे। त्यानंतरचा जो पार्ट होता की क्लास कनिष्ठ साठी 3 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे। म्हणजे जेव्हा पण तुम्ही आता कनिष्ठ म्हणून जॉईनिंग करताय त्यानंतर पुढे तुम्हाला क्लास 2 साठी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्ही संरक्षण अधिकारी क्लास बी साठी तुम्ही इलिजिबल असणार आहात। तर याबद्दलच हे सेवा प्रवेश नियम होता आणि पुणेसाठी जी फॉर्म फिलिंग आहे ती लवकरच स्टार्ट होत आहे। तर तुम्हाला असेच अपडेट जाणून घ्यायचे असतील आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। थँक्यू।